आणि थोडीशी जागा ठेवलेली आहे कारण दुबईतलं स्वीट डिश आपल्याला मिळतंय इकडे, तर ते ट्राय करायलाच पाहिजे ना. तर काय नाव आहे ह्याला आपण डेट अँड नट सिगार म्हणतो, कारण आपण जे बनवणार आहोत त्याचा शेप जो आहे तो लिटरली सिगार सारखा दिसतो. अच्छा, हो. मग साहित्य लिहून घ्या. डेट आणि नट सिगार, भिजवलेला मैदा, खजूर, चॉप केलेले वॉलनट, मध, दालचिनीची पूड, भाजलेले तीळ आणि मेल्ट केलेलं बटर. ही तयारी जी आहे ती कसली आहे? ही स्टफिंगची तयारी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हे कसला चुरा आहे? हा अक्रोडचा चुरा आहे. वॉलनट मी क्रश करून घेतलेले आहेत. ओके. आणि हा त्याचं काय प्रमाण असणार आहे? त्याचं प्रमाण युजली 1 वाटी खजूर असेल तर साधारण पाऊण वाटी अक्रोड आपण घेऊ शकतो. ओके. अक्रोडचा चुरा, वॉलनट्स, आणि याच्यामध्ये आपण फ्लेवरिंगसाठी आपण दालचिनी घालणार आहोत. अच्छा, बऱ्यापैकी दालचिनी, कारण त्याचा जो अरोमा जो असतो ना तो बाकी लागतो मला तसं. हा, वेलची वगैरे आपण नेहमीच घालतो. ह्याचे रोल्स करणार ना? ह्याचे रोल्स करून घ्यायचे आपण जे खजूर आणि अक्रोडाचं जे मिश्रण बनवलं तर त्याचे मी म्हटलं तसं सिगारच्या आकाराचे रोल करून घेतलेले आहेत. आणि हे जे आहे हा फक्त मैदा आहे ना? फक्त मैदा, थोडंसं मीठ आणि किंचित आपण बटर किंवा आपण मोहन घालू शकतो, तूप घालू शकतो. मी नेहमीचं मैद्याचं पीठ. तर ते आता कसं करायचं आहे ते दाखव. आपण जितकं शक्य तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे. ते आपण चिरोट्याला वगैरे जसं लाटतो तसं. ओके. आपण ज्या पट्ट्या केल्या तर त्या आलेल्या आहेत. खजुराचे रोल तर आहेतच. कसं आता भरणार आहेस ते मला दाखव. ह्याला आपण थोडंसं आता आपण मगाशी वितळलेलं बटर जे घेतलं होतं त्यांनी ब्रश करून घेणार आहोत. अच्छा. त्याच्यानंतर आपण रोल असं ठेवणार आहोत. त्या रोलच्या दोन्ही बाजूनी थोडासा तो कव्हर होईल इतपत. साईडचं फोल्ड करून घ्यायचं. फक्त तो झाकून घ्यायचा, तो दिसता कामा नये. ओके, दॅट्स इट. ओ, रोल करून एक्सेस जे आहे ते आपण कट करून घेऊया. अच्छा, एवढाच? मी 3-4च गुंडाई द्यायची त्याला? दॅट्स इट. कारण त्याचं तेवढंच अगदी 1-2च फक्त लेअर आलेले. अच्छा अच्छा. आणि बेकिंग करताना किती वेळ लागतो साधारण 10 ते 15 मिनिटं. आपण प्रीहीट करून घेणार आहोत ओव्हन आधी. साधारण 10 मिनिटं 180 डिग्रीज वरती, आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटं साधारण गोल्डन कलर आला की ओके, तर ते करून घेऊ. आपण जे रोल्स बनवले तर ते बेक होऊन आलेले आहेत 180 डिग्रीवरती. तुम्हाला माहिती आपण ठेवले 10 मिनिटं. तर ते आले. आणि आता काय करतेस तू? आता आपण आपलं स्वीटनेस जो आहे आपण याला साखर वगैरे काही वापरलेलं नाहीये, त्यामुळे यातलं स्टफिंग तर छान गोड आहे, पण वरचं कोटिंग आपल्याला असंच ब्लंट लागू नये म्हणून त्याला आपण थोडंसं मध लावून घेणार आहोत. तीळ कसे करायचे? तीळ आपण हलकेसे भाजून घेतलेले आहेत. अच्छा, बस त्याला बाकी अजून काहीच करायचं नाही. तसेच भुरभुराचे वरून. झालं ना? कसे तीळ हे करणार? तीळ सरळ आपण डायरेक्ट त्याच्यावरती रोल करणार आहोत. तर रेडी झालेले आहेत आमचा दुबईचा आणखीन एक गोड पदार्थ. तर साहित्य कृती घ्या. डेट अँड नट सिगार बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला मैदा, काळे खजूर, अक्रोडचा चुरा, मध, दालचिनी पूड, भाजलेले तीळ आणि बटर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 1 वाटी काळा खजूर घेऊन त्यामध्ये पाऊण वाटी अक्रोडचा चुरा आणि दालचिनी पूड घालून या मिश्रणाचे लांबट आकाराचे रोल्स करून घ्यावेत. मैद्यामध्ये मीठ, मोहन आणि पाणी घालून तो भिजवून घ्यावा. भिजवलेल्या मैद्याची पोळी लाटून कडा कातून घ्याव्यात. या पोळीला आतल्या बाजूने बटर लावून घ्यावं. त्यामध्ये खजूर आणि अक्रोडचा रोल घालून पोळी गुंडाळून घ्यावी. प्रीहीट ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 10 ते 15 मिनिटं हे रोल्स बेक करून घ्यावेत. या रोल्सना वरून मध आणि भाजलेले तीळ लावून ते गार्निश करावेत.